समाचार अब तक, सत्य का साहस। मला अगदी स्पष्टपणे सांगतो, मुख्यमंत्री कोण होणार हे 3 पक्ष मिळून लवकर ठरवतील। ते ज्याला ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल। हा खरोखरच अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा स्ट्राइक रेट आहे। ते मी मगाशी देखील म्हटलं की असं म्हणतात की भगवान और जनता जब देती है तो छप्पर फाड़ के देती है, तो छप्पर फाड़ के दिले। एक प्रकारे लोकांनी हा इशारा दिला आणि महाविकास आघाडीला विशेषतः इशारा दिलाय। ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला टार्गेट केलं, व्यक्तिशः मला केलं, माझ्या परिवाराला केलं, भारतीय जनता पक्षाला केलं आणि आमच्या महायुतीला केलं, ज्या प्रकारे हे टार्गेट त्यांनी केलं, माझं मत आहे की जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे। अशा प्रकारचं टार्गेट करणं हे जनतेला आवडतं। बोलत असताना मी त्याच्यावर कधीच उत्तर देत नाही, कारण मगाशी आमचे प्रसारला म्हणाले की काही लोक गांजा म्हणून बोलतात, मी तसं म्हणणार नाही। या टीमचे कॅप्टन बावनकुळे होते। बावनकुळेंनी पायाला भिंगरी लावून घर 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 ते पूर्ण महाराष्ट्र फिरले, संघटन उभं केलं, प्रसंगी 4 शिव्या खाल्ल्या, 4 लोकांना शिव्या दिल्या, सगळं केलं। पण मला असं वाटतं की निश्चित या श्रेयामध्ये मोठा वाटा बावनकुळे साहेबांचा। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे वाटतं की आमच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण आपलं कोएलिशनचं गव्हर्नमेंट आहे, तिघं आपण एकत्रित आहोत, एकत्रितपणे आपण जिंकलेलो आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मिसळून बसूनच हा निर्णय करायचा। त्यासोबत विशेषतः विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड प्रचंड आशीर्वाद दिलाय। जे लोक सांगत होते की आमचं विदर्भात पानिपत होणार, आमचं नागपूरला पानिपत होणार, त्यांचं पानिपत झालं आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला। मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो।